झी 24 तास एक पाऊल पुढे। महिलांवर अत्याचार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत। लग्नाचा आमिष दाखवून एका 26 वर्षीय युवतीवर अत्याचार करणाऱ्याला कोपरी पोलिसांनी अटक केली आहे। विक्रांत सिंग चौहान असे या युवकाचं नाव असून तो मुंबईच्या विक्रोळी परिसरात राहतो। पीडित मुलीवर विक्रांत सिंग यानं लग्नाचा आमिष दाखवून 7 महिन्यांमध्ये तिच्यावर अनेक वेळा अत्याचार केले। पीडित मुलगी आणि आरोपी विक्रांत सिंग चौहान एका खासगी कंपनीत काम करत होते। भेटीगाठीतून ओळख वाढल्यामुळे दोघांमध्ये प्रेमसंबंध प्रस्थापित झाले आणि त्यानंतर आरोपी विक्रांत सिंगनं पीडित मुलीला लग्नाचा आमिष दाखवून अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अत्याचार केले। मात्र जेव्हा पीडित मुलीनं लग्न करण्याचा तगादा लावला तेव्हा आरोपी विक्रांत सिंग चौहान हा तगादा जेव्हा सुरू केला चौहानकडे, त्यानंतर आरोपी विक्रांत सिंग मात्र टाळाटाळ करू लागला। हे मुलीच्या लक्षात आल्यावर मुलीनं याबाबत कोपरी पोलीस ठाण्यात तक्रार केली। या प्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा तसंच बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी विक्रांत सिंग चौहान याला पोलिसांनी अटक केली आहे। या प्रकरणी पुढील तपास कोपरी पोलीस करतायत। तिची जी फसवणूक झाली, लग्न करण्याचा आमिष दाखवून तिच्याशी वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवून तिची फसवणूक करून त्याने पोलीस स्टेशनला तक्रार केली। त्या अनुषंगाने आम्ही त्या मुलीला झालेल्या अन्यायाच्या विरुद्ध आम्ही 376 या अन्वये गुन्हा दाखल केला पोलीस स्टेशनला। झी 24 तास एक पाऊल पुढे।